छत्रपती शिवाजी महाराज की, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे बिरसा मुंडा लक्षात ठाकरांचा, भारत माता की वंदे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिव छत्रपती, भारताच्या घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे बिरसा मुंडा लक्षात ठाकूर, सर्व क्रांतिकारकांना ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, हा देश घडवला, त्यासाठी प्राणाचं बलिदान दिलं, आपलं आयुष्य वेचलं, त्या सर्व क्रांतिकारकांना समाजसेवकांना अभिवादन करून आज या ऐतिहासिक चाकण नगरीमध्ये आपली खरं तर प्रचाराची पहिली सभा होती आहे. ज्यांनी याचं आयोजन केलं त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. या निमित्तानं व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय गटनेते जालिंदरजी वागचौरे, आमच्या भगिनी शर्मिलाताई येवले, विनयजी सावंत, त्याचबरोबर इथले चाकण शहराचे जे काही शहराध्यक्ष आहेत ते, त्याचबरोबर आपले सर्वांचे स्नेही आदरणीय शिवव्याख्याते कदम सर आणि सर्वच व्यासपीठावरील सन्माननीय उपस्थिती आमचे मित्र काळोखे दादा आणि सर्वच तुम्ही उपस्थित, माझे मायबाप जनता, माझ्या लाडक्या बहिणी, उपस्थित सर्व मीडिया. आज 2019च्या निवडणुकीला 5 वर्ष पूर्ण होऊन गेली. ज्या 24 तारखेला मी फॉर्म भरला तो आपल्या सर्वांचा विजय दिवस होता. तो दिवस पाहू शकलो फक्त मी तुमच्यामुळे, तुम्ही मतदानाला आले म्हणून तो दिवस मी पाहू शकलो. त्यावेळेला जी ऐतिहासिक सभा झाली चाकणमधली, मतदारसंघातलं वातावरण बदललं. मुंबईमध्ये सभा व्हायला लागल्या, संगमनेरमध्ये सभा व्हायला लागल्या, तालुक्यातल्या सभा व्हायला लागल्या. अरे चाकणमध्ये जर मोठी सभा होते तर तालुक्यात का मोठ्या सभा झाल्या नाही पाहिजे? हा जो काही इतिहास घडवला, हा जो संदेश दिला तर तुम्ही चाकणकरांनी दिला. मला माहित आहे अकोले तालुक्यातील मायबाप जनता, आमची तरुण मंडळी, आमच्या भगिनी इथं कामानिमित्त आहे. संगमनेरच्या पठार भागातील तरुण मंडळी, माझ्या माय भगिनी इथं कामानिमित्त आहेत. तुम्हाला इथं काय अडचणी येतात त्यावेळेला तुम्ही काय मांडलं होतं आणि त्याची उत्तरं घेऊन मी आलो. मधल्या काळामध्ये मी माझ्या मित्राच्या बाळाचा वाढदिवस होता त्यावेळेला आलो. घाई तुम्हाला सगळ्यांना भेटलो. अगस्त्य आश्रमावरती, बाळेश्वर आश्रमावरती भेट झाली, परंतु सगळ्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला की साहेब नाही, आम्ही 2019च्या इतिहासाचे साक्षीदार आहे आणि या 2024च्या पण इतिहासाचे साक्षीदार आम्हाला चाकणकरांना व्हायचे. काय मागितलं होतं आमच्या फोपसंडीच्या पोरांनी? फोपसंडीपर्यंत चांगला रस्ता झाला पाहिजे. झाला की नाही चांगला रस्ता? झाला. काय मागितलं होतं? भंडारदराच्या रिंग रोडच्या परिसरात चालू आहे का नाही 87 कोटीचा रस्ता रिंग रोडचा, पर्यटनातून रोजगार निर्माण झाला. आमच्या पाचण्याच्या पोरांनी काय मागितलं होतं की साहेब हरिश्चंद्रगडापर्यंत पायथ्यापर्यंत रस्ता झाला पाहिजे, रुंदीकरणासह राजूर पासून कोतुळ पासून रस्ता दिला. आज तिथं शनिवार रविवार आपला बांधव 20 ते 25 हजार रुपये कमवतो. प्रत्येक जण कमवतो की नाही कमवत? ही वस्तुस्थिती आहे. पर्यटनातून रोजगार निर्माण व्हायला लागला, भंडारदऱ्याच्या परिसरात रोजगार निर्माण व्हायला लागला. आता तिरडा पाटपटा जिथं शिवरायांनी पदस्पर्श केला, 22 नोव्हेंबर हा त्यांचा दिवस आहे, पदस्पर्श दिन. त्या दिवशी शिवराय तिथं रायगडावर जाण्याच्या आधी, खरं तर शिवरायांचा त्यानंतर रायगडावरती गेल्यानंतर काहीतरी 6 महिन्यानंतर देहांत झाला. तो पट्टा किल्ला एवढा पावन आहे का तिथं 22 दिवस शिवरायांचा तिथं निवास होता. त्या पण गडाला आपण रस्त्यांनी, त्या भागाला जर रस्ते झाले तर तिकडे पण पर्यटन निर्माण होईल. म्हणजे अकोले तालुका हा पर्यटन तालुका आहे. पश्चिम पट्ट्यामध्ये रोजगार पर्यटनातून निर्माण होऊ शकतो हे ह्या किरण लांबटेनं त्या ठिकाणी दाखवून दिलं. रस्त्यांचा आत्मा आहे, पर्यटनाचा आत्मा आहे रस्ते. आज मुंबईवरून निघाले तर तुम्हाला कसे संगमनेर पर्यंत रस्ते आहे. तुम्ही इकडून यायला लागले तर मध्ये आता बोट्यापर्यंत आहे ते रस्ते आपण केले, पण भविष्याच्या काळामध्ये बोट्यापासून तर कोतुळ राजूर पर्यंतही रस्ता रुंदीकरणासह होईल हे आम्ही शब्द देतो. इकडून ओतूर वरून रस्ता येणार आहे तो रुंदीकरणासह होईल. कोतुळ वरून जाणारा हरिश्चंद्रगडाकडे कोथळ्याकडे जाणारा रस्ता आहे तो पण रुंदीकरणासह होईल. भंडारदऱ्याचा रिंग रोड होईल. तालुक्यात हे चित्र बदलू शकलो फक्त 2 वर्षात. मगाशीच बऱ्याच जणांनी सांगितलं
तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की कोरोनाच्या काळात तुमच्या पण कंपन्या बंद होत्या, तुम्ही सगळेजण गावाकडे आले होते. गावाकडे काय परिस्थिती होती हे तुम्हाला माहित आहे. आणि शहरामध्ये आपल्या हाताला काम भेटत नव्हतं, कंपन्या बंद पडल्या होत्या, काही जणांनाच काम भेटत होतं. ते दिवस पण आठवा. पण त्यावेळेला सगळ्या जगाला चिंता होती, माणसं वाचली पाहिजे. माणसं वाचली तर सर्व काही आहे. आणि त्या काळात तालुक्यामध्ये फिरणारा फक्त एकमेव लोकप्रतिनिधी होता, तो किरण लामटे होता. स्वतःच्या पगारातून त्यावेळेला रेमडेसिविर देणारा किरण लामटे होता, बेड मिळवून देणारा किरण लामटे होता, कोविड सेंटर मध्ये जाऊन काम करणारा किरण लामटे होता. मे महिना 2021चा मे महिना आठवतोय. इथं प्रभात कळतचा प्रभातन ते आले असतील. 500 700 पेशंट एक दिवसाला सापडत होते. हॉस्पिटलमध्ये साफसफाईला कर्मचारी भेटत नव्हते, टॉयलेट बाथरूम साफ करायला कर्मचारी भेटत नव्हती. त्यावेळेला कार्यकर्ते पुढे आले. स्वतः कार्यकर्त्यांसह मी टॉयलेट बाथरूम मध्ये जात होतो. साफसफाईचं काम आपल्या कार्यकर्त्यांनी केलं. त्या कोविड योद्ध्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा. दिवस पालटले. 2022 मध्ये कोरोना निघून गेला. बरेच जण ते विसरून गेले. पण आजची परिस्थिती काय आहे? आपण ते दिवस विसरलो, कोरोना संपला, चांगली गोष्ट आहे. पण जे भंडारदऱ्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पर्यटकांना जाऊन देत नव्हते, स्वतःचे हॉटेल चालवण्यात मशगूल होते, आज ते चाकरमध्ये येऊन सांगताय की मी उद्योगपतींना आणणार आहे, तिथे रोजगार निर्माण करणार आहे. कोणासाठी रोजगार निर्माण होणार आहे? जे आणला यांना इलेक्शनला फंडिंग करणार आहेत. संगमनेरचा मालपाणी, संगमनेरच्या मालपाण्याचा तिथला प्रोजेक्ट फॉरेस्टवाल्यांनी बंद पाडलाय. त्यांनी आता यांना पैसे देऊ केलेत की तुम्हाला आमचा प्रोजेक्ट चालू करा. पश्चिम पट्ट्यात हॉटेलचे उद्योग चालू होणार आहेत. आणि मग ह्या परिस्थितीमध्ये जर तिथं बाहेरचे हॉटेलवाले आले, त्यांचे उद्योग उभे राहिले, तर तिथं टेंट घेऊन जी सामान्य पोरं आज त्यांचा हॉटेल व्यवसाय करताय, टेंट मध्ये त्यांचा बिझनेस उभा केलाय, शनिवार रविवार 10-20 हजार रुपये कमवतात, त्यांचं काय होईल याचा पण आपण विचार केला पाहिजे. आज भंडारदऱ्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पर्यटक जाऊ नये म्हणून तुम्ही BSNLच्या केबल शुक्रवारी तोडून टाकता का? तर बाहेर मागच्या पट्ट्यामध्ये त्या तरुणांना ग्राहक भेटला नाही पाहिजे, तिथपर्यंत रोजगाराची संधी त्यांना उपलब्ध नाही झाली पाहिजे. आतापर्यंत तुम्ही हे सांगावं, भंडारदरा आणि त्या परिसरातले रोड का चांगले नव्हते? गावाचे रस्ते का चांगले नव्हते? गावात दहशत कुणाची होती? आजही तिथं भंडारदऱ्यामध्ये गेलं तर, त्या परिसरात गेलं तर तुम्ही उद्योग व्यवसाय उभा करू शकत नाही. ही दहशत कुणाची होती? किरण लामटेची होती का? या दहशत मोडायचं काम आपल्याला ह्या काळात करायचं आहे. आणि ती दहशत जवळजवळ राजूरमध्ये आम्ही मोडीत आणली. आमची घोषणा होती, देशात लोकशाही, गावात लोकशाही. गावात लोकशाही आली का नाही? या तुरमखानाचा बंदोबस्त झाला की नाही? आज सगळा इतिहास बदललाय. निवडणुका आल्या म्हणजे त्या काळात काय व्हायचं? BK कोकाटे आले, त्यांचंही स्वागत करतो. पहिलं इलेक्शन आलं का काय व्हायचे? ढाबे फुलायचे, रात्रीच्या पार्ट्या व्हायच्या, खांडाच्या पार्ट्या सुरू व्हायच्या. मिसरूड फुटलं नाही त्या पोरांना दारू पाजली जायची. बंद झालंय ना हे सगळं? बदललंय ना परिस्थिती? ही परिस्थिती बदलू शकलो तर फक्त तुमच्यामुळे बदलू शकलो. आपल्या तालुक्याला बोलू नका माग. आपल्या तालुक्याला जो निधी आणला, किती कोटीचा निधी आणला? जवळजवळ 2400-2500 कोटीचा निधी आणला. याच्या आधीच्या जे काही स्वातंत्र्यापासूनचे आमदार झाले, वर्षाला 50, 60, 70 कोटीच्या वरती निधी येत नव्हता. आपल्या तालुक्यानं मंत्रिपद अनुभवलंय, आपल्या तालुक्यानं विरोधी पक्ष नेतेपद अनुभवलंय, आपल्या तालुक्यानं असंख्य आमदार अनुभवलेत. मी असं म्हणणार नाही की त्यांनी काही केलं नाही, त्यांनी केलं. परंतु तुम्ही संधी दिली. मी तरुण होतो म्हणून ज्या स्पीडनं काम करू शकलो, त्या स्पीडनं इथून मागचे आमदार काम करू शकले नाही, हे मला सांगायचं आहे. मुळेच्या पाण्याचा प्रश्न, आढळ्याच्या पाण्याचा प्रश्न काय व्हायचं? पहिलं पाण्यावरून मारामाऱ्या,
मुळ्यामध्ये वरच्या भागात गेलं का सांगायचं अरे ते खालचे पाणी न्यायला टिकोरे काढा, आणि खालच्यांना जाऊन सांगायचं अरे ते वरचे पाणी सोडून देत नाही. आढळतही तीच परिस्थिती होती. सगळी परिस्थिती बदलली. हा इतिहासाचे साक्षीदार तुम्ही सर्वजण आहे. पठारावरती बाळेश्वरचं देवस्थान आहे तुमचं, आहेत तुमच्या अकलापूर वरून सगळे आहेत, तळेकर पाटील आहे. जवळजवळ 3 कोटीचा निधी तुम्ही अकलापूर देवस्थानला दिला, बाळेश्वरला 3 कोटीचा निधी दिला, टाहाकरीला देवस्थानला जवळजवळ 12 कोटीचा निधी दिला, कोटेश्वरला 10-12 कोटीचा निधी दिला. एवढं सगळं मी एवढ्या कमी कालावधीत करू शकलो. रंध्याला आपण काचेचा पूल करतोय, राजूरला उपजिल्हा रुग्णालय करतो, तिथं महिलांसाठी 50 बेडचं विशेष रुग्णालय करतोय. अकोल्याला उपजिल्हा रुग्णालयाचं काम सुरू झालंय, बोट्याचं काम, ग्रामीण रुग्णालयाचं जवळजवळ नारळ फुटलाय, काम आचारसंहिता संपली का सुरू होणार आहे. शेंडीलाही ग्रामीण रुग्णालयाचं काम आपण सुरू करणार आहे, त्याला मंजुरी भेटली आहे. तिथलं प्राथमिक आरोग्य केंद्राचं बांधकाम या किरण लामटेने जिल्हा परिषद सदस्य असताना केलं. खेतेवाडीला अख्ख्या अकोले तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र नाही, तसं उपकेंद्र मी दवाखान्याचं तिथं बांधून ठेवलं. बांधलंय का नाही खेतेवाडीला, जाऊन पहा. या सगळ्या तुम्हाला परत सांगतो, कळकी पाळलेला किती जण गेले त्याच्यातले? कळकी पाळले माहित आहे का? नाही माहित आहे? कुमशेतला जाताना एक वाडी आहे, तिथं जायला जवळजवळ 2.5 तास तिथं पायी जावं लागतं आणि यायला 2.5-3 तास लागतात. तिथं आपण त्या लोकांना तिथं जायला डोली करून पेशंटला आणायला लागायचं. तिथं आपण रस्ता दिला. कधी गेले तर नक्की जा त्या कळकी पायळीला. ज्या मुडाच्या वाडीला कुमशेतला मी गेलो, धारारावला बरेच जण जातात ना, आता जाऊन पहा कुमशेतचा रस्ता कसा आहे. त्या धाराराव तिकडे कुमशेतच्या जवळची एक वाडी आहे, मुडाची वाडी, माहिती आहे का? त्या वाडीला मी गेलोय. त्या मुडाच्या वाडीला मी जेव्हा आमची पोरं गेली तर त्यावेळेला त्या आईला विचारत होती, का ग आई हा रस्ता कोणी केला? म्हणे त्या माया किरणनं केलाय. मी म्हणे जिवंत असताना मला रस्ता पाहायला भेटली, मा नशीब आहे अशी म्हणणार ती माऊली. असं भेटल्यानंतर ती ऊर्जा मला भेटते आणि मी कामाला सुरुवात करतो. आज माझाच रेकॉर्ड मला तोडायचा आहे. मागच्या वेळेला 1,13,414 मतं पडले, ह्या वेळेला 1.5 लाखाच्या पुढे आपल्याला जायचं आहे. अकोले तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये जवळजवळ 1.25 लाख लाडक्या बहिणींचे फॉर्म भरलेत. लाडक्या बहिणींना तुमच्या अकाउंटला आले का पैसे? अरे बापरे, ती माझी मित्राची बहीण सरपंचाची बायको म्हणते आले पैसे. बाबा आले पैसे. आज एक शिक्षकांची मला मिसेस भेटली, तिथे येऊन माझ्या गाडीजवळ म्हणतो ते की भाऊ म्हणे ठीक आहे म्हणे, बाकीच्यांना सगळ्यांना पैसे दिले, आम्हाला का नाही दिले? म्हटलं आता आहे ना, आमच्या दाजीला सांगतो का पगारातून 1500 रुपये देत जा. आता ज्यांना लाखाचा पगार आहे, 50,000चा पगार आहे, त्यांनी ही अपेक्षा करणं गैर आहे. पण ही लाडकी बहीण योजना जेव्हा सभागृहात मांडली जात होती, विरोधक काय म्हणत होते? असे कमरेवर हात ठेवून म्हणायचे हे लबाड सरकार आहे, हे पैसे देणार नाहीये, हे लबाडा घरचं आवडतं नाही. आले ना पैसे? आले. त्यांना आनंद झाला. इकडं आता घरी जाऊन बघा, सोयाबीनला अनुदान आलंय का विचारा. 2023ला जे काही पीक विमा काढला होता त्याचे पैसे अकाउंटला आलेत का नाही ते घरी विचारा. भाताला तुम्हाला धान खरेदी केंद्र, मित्रांनो आदिवासी भागातून बरेच जण आहे, याच्या आधी भात खरेदी अकोले तालुक्यात होत किरण लामटेने सुरू केलं. त्याला जवळजवळ 2600 ते 2700चा बाजार आहे. कुठलाही भात टाका, हेक्टरी 20,000 रुपये त्याला अनुदान आहे ताई. ह्या सगळ्या योजना. मोटारचं बिल 7.5 HP जे मोटारचं बिल आहे, 0 झालं ना. आता मागचंही बिल भरायचं नाही. ह्या सगळ्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सरकारनं केलंय. आणि भविष्याच्या काळात अजून 3 वर्षानं चाकणकरांनो तुम्हाला नवीन कोणीतरी शोधावं लागलं. आमची पोरं आमच्याकडे काम करतील. या स्थानिक आपल्याला रोजगार द्यायचं काम करणार आहे. हे सगळं त्यावेळेला तुम्ही म्हटलं ते MIDC आली पाहिजे, आली ना. तुम्हाला हा इतिहास माहित पाहिजे. 1963ला कोण आमदार होता माहिती आहे का? BK दादा देशमुख. BK दादा देशमुखांच्या काळामध्ये MIDC सर्वे जामगावला झाला होता. जामगावला जर त्यावेळेला MIDC झाली असती
तर तुम्हाला इथे यायची वेळ आली असती, तुमच्या हाल अपेष्टा झाल्या असत्या. अरे इथं एका रूम मध्ये राहायचं, 5,000 रुपये भाडं भरायचं, 15,000 रुपये पेमेंट, शेवटला काही शिल्लक राहत. ओव्हर टाइम करू नये, अडचणीचा विषय. मी मगाशीच इथं म्हणत होतो शहराध्यक्षांना की हे पोरं कायम करायचे आहेत, म्हणे कायम होऊ शकत नाही. उलट म्हणे तुम्हाला तरी रोजगार भेटतो, आमच्या इथल्या स्थानिक पोरांना कंपन्यांमध्ये घेतच नाही म्हणे, संघटना करतेच म्हणून इथल्या पोरांनाच घेत नाही असं ते सांगत होते. पण ज्या वेळेला आपण स्वतःच्या तालुक्यामध्ये काम करू तर त्यावेळेला आपण भूमिपुत्र राहणार आहे आणि त्यावेळेला आपला विशेष हक्क राहणार आहे. त्यावेळेला तुम्ही मागणी केली MIDCची. खरं तर 1963 ला MIDC व्हायला लागली होती, परंतु BK दादांना आयुष्य लाभलं नाही. पण तिथून पुढच्या एकाही आमदारानं MIDC आणण्याचा प्रयत्न केला नाही. उलट जी MIDCची जागा होती तिथं त्या ताईच्या पवनचक्क्यांची लाईट सगळी गोळा केली जाती आणि तिथली जी काही विठ्याची वरची जागा होती सबस्टेशननं सगळी गहाळ केली आणि तिथला प्रश्न मिटला. आता काय म्हणतात, आता जे काही भाषण करताय ना ते काय म्हणतात, खरं तर त्यांनाच रोजगार मी दिलाय. ते म्हणतात आदिवासी भागामध्ये का नाही येणं MIDC आणली. मला एक सांगा, त्या MIDCला आता 50 एकर जागा घेतली, तिथे लागणारे 500-700 एकर जमीन. आदिवासी भागामध्ये एका शेतकऱ्याला किती जागा आहे हो. सचिनजी नरवडे यांचे आगमन आलंय, राष्ट्रवादीचे प्रदेश युवा प्रदेशाध्यक्ष, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि त्यांच्याकडे पण उद्या असाच एक मोठा मेळावा तुमचा आदर्श घेऊन करणार आहेत. गेल्या वर्षी पण त्यांनी 5 वर्षापूर्वी मेळावा घेतला होता. मला एक सांगा, MIDCला जागा लागती 500-700 एकर. आता आपल्याला तिथं 200 एकर जागा लिंगदेवला आहे. आणि मला एक सांगा, जर समजा वरच्या भागामध्ये मी MIDCला जागा घेतली असती, हे म्हटले असते आदिवासींची जमीन लुबाडली, आदिवासींना भूमी येईन. मग आता सांगा, मग आता एक सांगा, यांनी घेतले जवळजवळ 500-700 एकर जमीन भंडारदरा आणि त्या परिसरात घेतले, लोकांचे पैसे पण नीट दिलेले. तसं करून मला चालन का? मग MIDC कुठं हरिश्चंद्राच्या डोंगरावर करायची का? म्हणून ती MIDC तिकडे गेली. आधी म्हणायचं उपजिल्हा रुग्णालय अकोल्याच का, आता राजूरला आणलं तर त्यांचं पोट दुखायला लागलं, म्हणे हे खरंच करणार आहेत का? अरे करणार, हे जे शब्द दिलेत हे सगळे पूर्ण करणार. देवीचा घाट, देवीच्या घाटाला सर्वेला पैसे टाकले, भविष्याच्या काळात देवीचा घाट करायचा आहे. त्याला सगळ्यात मोठा विरोध कोणाचा असेल तर या शेंडीवाल्यांचा आहे. कारण देवीचा घाट जेव्हा फुटल, शहापूरचा जो रोड होईल, घाटन देवी शहापूर रोड होईल, तर सगळ्यात जास्त रोजगार त्या पश्चिम पट्ट्यात तयार होणार आहे. त्यांना विरोध आहे ह्या लोकांचा, म्हणून आतापर्यंत यांनी केलं नाही. साठ्या लोट्याचं राजकारण करून जनतेला वेठीस धरलं. हे सगळं आपल्याला थांबवायचं आहे. आणि म्हणून माझ्या चाकणमधल्या सगळ्या मायबाप जनतेला माझी विनंती आहे, 20 तारखेला मतदानाला सगळेजण येणार तर हात वर करा आणि आवाज द्या, येणार. यस. आता उद्या वाटेला कोण कोण येणार आहे? मी भैरोबाच्या वाटेला चाललोय उद्या. आता तुम्ही तर इथंच आहे का येणार वाटेला? खास काही जणांना उद्या भैरोबाच्या वाटेला जाताय हो, माहीत असेल कोथळ्याच्या भैरोबाची आणि शिरपुंजाच्या भैरोबाची जर वाट असते आणि जवळजवळ तिथं उद्या 25-30 हजार किंवा त्यापेक्षा जास्त लोक त्या भैरोबाच्या वाटेला असतात. उद्या मी स्वतः दरवर्षी जात असतो. उद्या मी तिथं दर्शनाला जाणार आहे आणि संध्याकाळी मुंबईच्या सभेला जाणार आहे. ही ऊर्जा फक्त तुमच्यामुळे आहे. आता मी नवीन प्रयोग करणार आहे तुमच्या सगळ्या. गोमल पाटील, इथं ही कुटुंब, तुम्ही शहराध्यक्ष, जे काही माग एक काळा पोपट काहीतरी इथं बोलून गेला, मला वाटतं काळा पोपट आलता का तुमच्या? आला होता ना? हा, म्हणजे पोपटाचे प्रकार, हिरवा पोपट, लाल पोपट, काळा पोपट. तर ते बोलून गेलं. तो म्हणे इथं चाकणवरती कोणीच पाहिलं नाही. अरे इथं आमचा भाऊसाहेब गोमल, बाकीची सगळी मंडळी इथं आहे आणि ही तुमच्या पाठीशी तुमचे भाऊ म्हणून उभे आहेत. काही अडचण आली तर तुम्हाला इथं शब्द देतो की
निवडणुका झाल्यानंतर इथं अकोलेकर संगमनेरकरांसाठी एक आपलं ऑफिस खोललं जाईल, हे मी त्या निमित्तानं शब्द देतो. तुमच्या कुटुंबाचं रक्षण करणं ही माझी जबाबदारी, कारण तुम्ही माझ्या कुटुंबातले. पण माझं पण ऐकावं लागेल बरं का. ऐकणार ना? निर्व्यसनी होणार ना? मत द्या, नाही तर नका देऊ. आहे ना, झालं पाहिजे ना यांनी निर्व्यसनी. हा, इकडं जोरात माना हलवल्या. कारण काय होतं, जिथं आपली चूक असती ना, चूक असली का त्याची बाजू मी घेत, आणि जिथं खरं त्याच्या मागे उभं राहिल्याशिवाय राहत. मला एक सांगा, जागतिक आदिवासी दिन एवढा मोठा फक्त अकोले तालुक्यात झाला ना, बऱ्याच जणांची पोटं दुखली होती, तर हे म्हणे राजूरला का करत नाही, अकोल्यातच का करत. अरे आदिवासी तालुका, आपण सगळे बहुजन, आपण सगळे. आता इथं फक्त काय आदिवासी आलेत का? सगळेजण बहुजन इथं उपस्थित आहे. बहुजनामध्ये सगळ्यांचा, आदिवासींसह सगळे बहुजन आहे. बहुजनांची व्याख्या थोडीशी त्यांना म्हणा वाचून पहा. यांनी सोयीस्कर व्याख्या केली, आदिवासींना बिके बाजूला केलं, मग बाकीचे बहुजन आणि कळत न कळत मग बाकीच्यांच्या मागे लागले. पण तशी परिस्थिती नाही. आपण पण बहुजन आहे, आपण एकमेकाच्या हातात हात घालून काम करतोय. यांना जे जातीपातीचं राजकारण पेटायचं आहे, याला आपण कधीच खतपाणी घालणार. आदिवासींचा आमदार आहे, एसटी कोट्यातून गेलोय. आदिवासींचं संरक्षण केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? मी केलं पाहिजे ना. मग आदिवासींच्या ज्यावेळेला धनगर आदिवासींच्या आरक्षणाचा मुद्दा होता, कोण लढलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना. हे गावागावात जाऊन सांगा. प्यासा भरतीचा मुद्दा होता, त्यावेळेला कोण लढलं हे गावागावात जाऊन सांगा. प्यासा भरतीच्या वेळेला जर आम्ही आंदोलन केलं नसतं तर भरती झाली असती का? त्यावेळेला आताचा उमेदवार कुठं होता? यांचे पाहुणे रावळे आम्हाला मारायला उठले होते. बोगस कोळी, बोगस कोळी. दशरथ भांडे कोण आहे माहिती आहे का? बोगस कोळी आहे. आणि त्या आरक्षणावर जेव्हा रान पिटलं त्यावेळेला भांडणं मारामाऱ्या झाल्या. हे मात्र त्याबद्दल काहीच बोलत नाही. मला एक सांगा, मराठा बांधवांना ज्या वेळेला डिबेट होती मराठा आरक्षणाच्या बद्दल, ह्या किरण लामटेने आवाज उठवला की नाही उठवला? ओबीसी आरक्षणाच्या बाबत किरण लामटेने आवाज उठवला की नाही उठवला? एवढंच नाही तर दलित मुस्लिमांसाठी पण न्याय दिला पाहिजे, ही बाजू आम्ही मांडली. शेतकऱ्यांच्या मालाचा बाजार वाटला पाहिजे, ही बाजू मांडली. कांद्याला बरा बाजार आहे ना आता, सोयाबीनला बरा बाजार आहे आता, टोमॅटो तर आता तुम्हाला परवडत नसेल इकडं. मग हे सगळं सरकार करतंय, मायबाप सरकार करतंय, त्याचा प्रतिनिधी म्हणून मी काम करतोय. हे सगळं सांगण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचलो. तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने जमलात, मनापासून तुमचा मी आभार मानतो. तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या दीपावलीच्या शुभेच्छा देतो. माझ्या सर्व लाडक्या बहिणींना भाऊबीजेच्या पण शुभेच्छा देतो. आपल्याला हे सरकार परत आणायचं आहे, कारण हे सरकार आलं तर हे योजना चालू राहणार आहे. हे सरकार आलं तर ह्या सगळ्या योजनांचं पाठबळ तुमच्या मागे उभं राहणार आहे. आणि हा किरण लामटे हा प्रतिनिधी विधानसभेमध्ये जाणार आहे. तुम्ही जर मतांचा उच्चांक केला तर किरण लामटे मंत्री होणार आहे का आमदारच ठेवायचा आहे? मग तुम्हाला जर वाटत असेल तुमचा भाऊ आमदार झाला पाहिजे, तुम्हाला वाटत असेल तुमचा मोठा भाऊ मंत्री झाला पाहिजे, तर त्यासाठी तुमची साथ लागणार आहे. त्यावेळेला मला माहित आहे, इथून येताना तुम्ही पिकअप मध्ये आले त्यावेळेला हाल झाले, जेवायला भेटलं नाही, एवढ्या अडचणीत आले, हे सगळं मला माहित आहे. याची सगळी जाणीव मला आहे. या सगळ्या उपकाराची परतफेड करण्याचा मी प्रयत्न केला आहे. भविष्याच्या काळात पण या उपकाराची मी परतफेड करणार आहे. इथून गेल्यानंतर तुम्ही प्रत्येकानं जे स्वप्न पाहिलंय, माझ्या गावामध्ये जसं गणोऱ्याला वाचनालय झालं, तसं डोंगरगावला वाचनालय झालं, कोथुळा अभ्यासिका झाली, तसं प्रत्येक गावात झाली पाहिजे. काही गावांमध्ये व्यायामशाळा झाल्या, त्या झाल्या पाहिजे. प्रत्येक गावातले रस्ते चांगले झाले पाहिजे. प्रत्येक गावामध्ये सुंदर शाळा पाहिजे. राजूरला आम्ही 4.5 कोटी रुपये जिल्हा परिषदेच्या शाळेत दिले. आतापर्यंत अकोले तालुक्यात जवळजवळ 150 पेक्षा जास्त शाळा खोल्या. अकोल्याचं बस स्थानक पाहिलं का? आता गेल्यावर जा बाजाराला, तिथं गेल्यानंतर गुडघ्या एवढा गाळ होता. अकोल्याचं सुंदर बसस्थानक केलं आणि त्याला छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानक म्हणून त्याला नाव दिलं. हा इतिहास घडवला.
आणि हे म्हणतात किरण लहामटे जातीवादी. तो मलाच कळत नाही राव, काय बोलायला मुद्दे नाही म्हणून हे मुद्दे घेऊन हे भांडताय बोलताय. उद्या तुमच्यापर्यंत खोटं काहीतरी सांगणार आहे. हे म्हणते 200 कोटी जी काय प्रॉपर्टी आहे किरण लामटेची. मी यांना जाहीर आवाहन करतो आज परत की किरण लामटे त्याची प्रॉपर्टी तुम्हाला देईल आणि तुमची प्रॉपर्टी राष्ट्राला दान करा. ही तयारी असेल तर आजही तयार राहा माझ्या बरोबर. मी उद्या परवा जो फॉर्म भरला त्याची माझी प्रॉपर्टी जाहीर करणार आहे, व्हॉट्सअप फेसबुकवर टाकणार का ही माझी प्रॉपर्टी. त्याच्या व्यतिरिक्त जर माझी प्रॉपर्टी आढळली तुम्ही म्हणाल ती सजा घ्यायला मी तयार. आणि 2019च्या प्रॉपर्टीमध्ये महागाईच्या पटीत थोडीफार वाढ झाली असेल तर ठीक आहे, पण गुंठाभर जमीन किरण लामटेची वाढलेली. अरे एवढं प्रामाणिक राहतोय राव, मग यांच्या पोटात काय दुखतंय. आता यांना फॉर्म भरायलाच 2 दिवस लागणार आहे कारण प्रॉपर्टी लिहायची आहे ना. आतापर्यंत काम करत आलंय, इथून पुढेही काम करत राहू. जी तुम्ही आजपर्यंत साथ दिली आहे भविष्याच्या काळातही साथ द्या. तुमच्या कायम ऋणामध्ये राहील. तुम्ही चाकणकर एवढ्या संख्येने जमलात. खरं तर ही हजारोची गर्दी माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यातल्या त्यात माझ्या लाडक्या बहिणी उपस्थित झाल्या, सगळा तरुण वर्ग उपस्थित झाला. सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. तुमच्या गावासाठी जे जे करायचं एकदा प्लॅन बनवा, ते करण्याची, विकासाची कामं करण्याची जबाबदारी माझी. मला एक सांगा, मला एक जण भेटला तेवढा सांगतो आणि थांबतो. त्याचं म्हणणं होतं की साहेब आता हे येतील गावामधले 10 जण घेतील, त्यांना दारूला पैसे देतील, त्यांना पार्ट्यांना पैसे देतील. म्हटलं मला एक सांगा, वर्षभर अभ्यास करणारा विद्यार्थी कॉपी करतो का? नाही ना. मग 5 वर्ष जर मी पूर्ण अभ्यास केला आहे, पूर्ण क्षमतेनं पेपर सोडवणार आहे, तर मी कशासाठी ह्या वाईट गोष्टींचा वापर करू? आणि मी म्हणायचं मी राजा हरिश्चंद्राच्या नगरीतला माणूस आहे आणि मी शब्दासारखा वागल, आणि तसं नाही वागलो तर हे राजकारण येईल जाईल, परंतु चारित्र्य काही बाजारामध्ये भेटत नाही. आणि म्हणून तुम्हाला जे शब्द दिले ते मी पाळन. हा या निमित्तानं तुम्हाला परत एकदा शब्द देतो. मतदानाला सर्वजण या ही विनंती करतो. माझं चिन्ह आहे घड्याळ. त्या घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबा आणि ह्या किरण लामटेला म्हणजे तुम्हाला सर्वांना बहुमताने विजय करा ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खास लाडक्या बहिणींसाठी दररोज जिंका 1 नाही तर चक्क 2 पैठणी मोफत. दीपावली धमाका ऑफर. 1 साडी खरेदी करा आणि 1 मिळवा अगदी मोफत. खरेदी करा आज व पैसे द्या थेट 6 महिन्यांनी. EMI सुविधा उपलब्ध. 200 बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ उत्सव. तर वाट कसली बघताय, आजच आमच्या शोरूमला भेट द्या आणि खात्री करा व खरेदीचा मनमुराद आनंद लुटा आमच्या सोबत. आमची वैशिष्ट्य: वाजवी दर, उत्तम दर्जा, विनम्र व तत्पर सेवा, होलसेल दरात रिटेल विक्री, स्वतंत्र मेन्सवेअर, मुला मुलींच्या फॅन्सी ड्रेसच्या असंख्य व्हरायटीज. आमचा पत्ता: शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, 2रा मजला, बाजार तळा शेजारी, KG रोड, अकोले. शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क: 75 88 51 31 33 किंवा 94 23 38 83 60.